बालमित्रांनो, माझं नाव जगदीश, वडिलांचं नाव विश्वनाथ, नाव कदम, माझ्या मिसेसचं नाव आहे सविता, माझ्या मोठ्या मुलाचं नाव आहे तेजस, तो सिव्हिल इंजिनियर साठी थर्ड इयरला आहे, आणि मुलगा आहे दुसरा आदित्य, तो आहे कॉम्प्युटर इंजिनियरला सेकंड इयरला आहे. मी बोलणारा माणूस माझा इच्छा असतो काय बोलून म्हणाला म्हणून मी शेजारी खुदा हर फैसला तेरा हमें मंजूर है खुदा, है खुदा हर फैसला तेरा हमें मंजूर है, सामने खड़ा सुंदर ते धार उभे विटेवरी, सुंदर ते धार उभे विटेवरी, कर्कटावरी घेऊनिया तुळशी हारिया, कासे पितांबर आवडे मकर कुंडल तळपती श्रवणी, काटी कस्तुरी भवनी विराजित, कावले माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडे. मला म्हणलं की आपण नेहमी बोलतात असं गीतापासून एका अभंगापासून सुरुवात करावं. जीवन तर आपल्याला माहित आहे, आपण इथं 5वी पासून आला, आपण मी माझं काम तर असं समाजसेवासारखंच राहतं. आजही माझ्या अंगामध्ये समाजसेवा चालू राहते. शिक्षणामध्ये आपण ढगाचं म्हणलं तरी जमत होतं, आणि कुठं बसत गेलो काय नाही याचं कळलं काही वाटत नाही. परंतु जिंदगीमध्ये जसं जसं मी प्रोग्रेस करायला लागलो, 12वी झाल्याच्या नंतर लगेचच मला झेरॉक्सला बसवावं लागलं. 5 भावाचा विस्तार, मोठा कुटुंब, पैशाची अडचण, बिझनेस करायचा, मला तर जाऊ द्या पुढचं कॉलेज करायचं, मी कंटाळा करून मी झेरॉक्सला बसलो. इथं 1995 ला 12वी झाली की झेरॉक्सच्या नंतर मग गावात माझ्या अंगात चळवळ असल्यामुळं कार्यकर्ते बसू दिले नाही. जगदीशराव तुम्ही एवढं करता, काहीतरी राजकारणात आलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, गावात भ्रष्टाचार चालू आहे, असं आहे तसं आहे. त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण आवाज उचलला, त्या गावचा सरपंचही झाला. पण सरपंचकीत एवढा अनुभव आला की जिंदगीत राहणं काय, खाणं काय, महत्व काय, संसार काय, संसाराची किंमत काय, माणसाचा पैसा असलेली किंमत काय, पैसा नसलेली किंमत काय, पैसा कमी लागतं काय, पैसा नसला तर काय, पैसा जर संपत गेला ना काही काळानंतर सगळा भाव सुद्धा दूर दूर बघायला लागतो. ही परिस्थिती आहे. या परिस्थितीतून जीवन जगत असताना सरपंचकी पाहिली, जिल्हा परिषदला उभा टाकलो, तिथं पराभूत झाला. त्याच्यानंतर माझा रोजचा खर्च त्या काळात 1000 रुपये राहायचा. तो मी मेंटेन करायचा. वडील ऑफिसर होते, सुदैवाने माझी फॅमिली चांगली होती. मागले तेव्हा पप्पा पैसे द्यायचे, मजा करायची, मस्ती करायची. परंतु एकंदरीत विचार यायचा की अंगावर त्या काळात 20 रुपयाचा पॅन्ट शर्ट इस्त्रीला 20 रुपये ड्राय क्लीनचे घालायला, हे मेंटेनन्स करणं, कार घेणं, कारमध्ये हिंडणं, या लोकांसकट हिंडणं, हे स्पर्धेत टिकताना कधी कधी ते घाबरायचा किंवा आपण काय करावं. मग अनेक जिल्हा परिषदला पडल्यावर आता मी शेतात काम करायला लागलो. शेतात काम करत असताना मित्र तू आणि शेतात, अरे बाबा मला काय अवघड झाली बाबा, मला काम करताना सुद्धा लोक नाट व्हायला, तू आणि शेतात, मला आता काय करावं काय नाही. माझा संबंध, माझा रिलेशन, मी जिंदगीमध्ये काय कमी असेल तर रिलेशन करून
रिलेशन कमील्यामुळे मित्राने मला भरपूर साथ दिली. त्यावेळेस माझ्या बहिणीचं जसं आता मला उमरीला शेत होतं, तिथं शेत बघितली, प्लॅनिंग घेतली, जिल्ह्यामध्ये फिरलो. त्यानंतर मला अनुभव आला की एका मित्राला सांगितलं मला न सडणारा, न धरणारा, न चढ उतारणारा धंदा आहे की क्रेशर आहे. मग मी तिथं क्रेशर टाकलं. क्रेशर टाकल्याच्या नंतर क्रेशरचा आपण डाऊन मध्ये आली, परिस्थिती बरीच खराब झाली. तिथं नवीन नौका असल्यामुळं माझी परिस्थिती डाऊन झाली. पुन्हा मी एक गंगाधर पाटील म्हणायचा मित्र आहे, त्याला घेऊन मी आता चांगल्या पदावर आहे. मला पेट्रोल पंप लागला, पेट्रोल पंप आज चांगल्या स्थितीमध्ये चालू आहे. मराठीचा सुद्धा व्यवसाय आहे. परंतु मला मित्र म्हणून एवढंच सांगायचं आहे की कोणी बी आपल्या जवळचा नात्यातला असो, गुत्यातला असो, मित्र असो, प्रसंग असला तर त्याच्या दुःखात सहभागी व्हायचं शिका, त्याच्या प्रसंगाला मदत करायची शिका. मी माझ्या आयुष्यामध्ये आज मी एवढं